पुढची बातमी नाशिकमधील भोंदू अशोक खरातला एसआयटीनं ताब्यात घेतलाय। खरात विरोधात लैंगिक शोषणाचा आणखी एक गुन्हा दाखल झालाय। याबाबत चौकशीसाठी एसआयटीनं त्याला ताब्यात घेतलंय। दरम्यान अशोक खरातला पहिल्या गुन्ह्याप्रकरणी आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। कोर्टात आज केवळ 5 ते 7 मिनिटं सुनावणी झाली। कोणताही युक्तिवाद झाला नाही। पहिल्या गुन्ह्यातील कागदपत्र कोर्टानं तपासली आणि न्यायालयीन कोठडी दिली। आता खरातला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये वर्ग करण्यात आलाय। गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे। सध्या तपास सुरू असल्यामुळे आम्ही काही भाष्य करू शकत नाही। पहिल्या पोलीस कस्टडीचे जे पूर्ण दिवस आहेत ते कंप्लीट झालेले आहेत। तर भोंदू अशोक खरात याच्या फसवणुकीचे नवे प्रकार तपासात समोर येत आहेत। विशेषतः शाकाहारी लोकांना दिशाभूल करून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचे प्राथमिक तपासामध्ये समोर आले। मिळालेल्या माहितीनुसार खरात हा शाकाहारी व्यक्तींना मासा हा पाण्यातील वनस्पती आहे असं सांगून त्यांना प्रसादाच्या नावाखाली मासे खायला भाग पाडत होता। काही जैन धर्मीय व्यावसायिकांनाही अशाच प्रकारे फसवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मासा कापल्यावर रक्त येत नाही, त्यामध्ये हाडं नसतात, अशा खोट्या दाव्यांद्वारे त्यानं लोकांची दिशाभूल केली आणि त्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतल्याचं दिसून आलं। या प्रकारातून अनेकांकडून त्यानं लाखो रुपयांची फसवणूक केल्याचं कळत आहे। तर भोंदू अशोक खरातचे नवनवे कारनामे रोज उघड होत आहेत। अशोक खरात केवळ 12 लाखांचं उत्पन्न दाखवून किरकोळ आयकर भरत होता असं उघड झालंय। खरातची संपत्ती शेकडो कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे। खरातनं विविध कंपन्या, बांधकाम प्रकल्प आणि हार्डवेअर व्यवसाय यातला जीएसटीही बुडवल्याचा आयकर विभागाला संशय आहे। आयकर विभागही खरातवर मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे। खरातच्या संपत्तीची चौकशी सुरू आहे। खरातच्या सीएसची काल खरात समोरच चौकशी झाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।